नक्कीच पहिल्या पिऊंचं षटक फेकी करणार गोलंदाज श्याम. तर पाहायचं आपल्याला श्याम कितीपर्यंत रोखून ठेवणार या शरद आणि गणेशला. एक लाख सांग ना. तीन षटकाचा सामना. या तीन षटकामध्ये किती धावा इथे मात्र उभारणार पिनगर संघ. पहिला चेंडू शरद साडे रिव्हर्स शूट केलाय. नक्कीच पहिला चेंडू डॉट होतोय. तर फलंदाजी करत असताना शरदने रिव्ह्यू घेतला गेलाय. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू असणार आहे. रेकॉर्डिंग चालू नव्हती. पंच तुम्हीच द्यायचं काय डिसिजन आहे ते. डॉट चेंडू असणार आहे. इथे मात्र पंच आमच्याकडे वळणार. बोनसच्या स्वरूपात एक धाव मिळते तिनगर संघाला. या एक धावेच्या मदतीने श्री गणेश होत या तिनगर संघाचा. हा देखील डॉट. नक्कीच शरद मात्र सोडून देतोय चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय. चालू आहे ना. नक्कीच पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यू घेतलाय का? नाही नाही नको. इथे मात्र एसटी रक्षक थोडीशी चुकी करतोय. नक्कीच वाईट चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा. तीन धावा धावफलकावर आपण पाहतोय या तिनगर संघाच्या. पिऊनचं षटक चालू असताना जमजम 10 ते 12 धावा येणं गरजेचं असणार आहे. शॉर्ट चेंडू होता. नक्कीच पंच आमच्याकडे वळणार. पुन्हा एकदा वाईट चेंडू. कुठेतरी श्याम मात्र लाईन भटकताना दिसतोय. लाईन मात्र सापडत नाहीये. शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र फटका फसला. झेल होणार का? इथे मात्र सुंदर झेल. कुठली चुकी नाहीये. गणेश मात्र बाद होतोय. न्यू फलंदाज आपण पाहतोय गोपालला. पहिलं पिबूनचं षटक चालू असताना चांगली गोलंदाजी करतोय श्याम. इथे मात्र कुठलेही फटके मारून देत नाहीये. फलंदाजाला मात्र रोखून ठेवलाय. तर आपण पाहू शकाल गोपाल गेलाय. गोपाल कुठपर्यंत या फलंदाजाला ठोकून काढतोय. नक्कीच पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. एक सिंगल डाव. उर्वरित अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धावांचा विचार करायला गेला तर 5 धावा धावफलकावर लागल्यात. शॉर्ट पिच चेंडू फक्त दिशा देतोय.
हमने कृष्ण का गाना सुनेगा. पुन्हा एकदा डॉट. पंचांचा इशारा देखील आलाय. पहिलं पिऊनचं षटक संपलं. धावफलकाचा विचार करायला गेला तर 5 धावा. मात्र तिनगर संघाला रोखून ठेवणार का? तर तिनगर संघाला जर सामना विजय करायचा असेल तर जेमतेम 25 ते 30 धावा येणं गरजेचं असणार आहे. तर पहिला चेंडू फेस करणार गोपाळ हारेचा. कुठेतरी रनअप मध्ये चुकी होते. रनअप मात्र चांगला घ्यायला पाहिजे हरेशने. हरेशने यशवंतला जिम्मेदारी सोपवून दिले. पहिला चेंडू मात्र यशवंतचा गोपालसाठी. चांगला फटका. इथे मात्र फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब केतनचं. तर न्यू फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये सतीश गेलाय. कुठेतरी चांगली गोलंदाजी करतोय यशवंत. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त केली. मात्र आता सुंदर चेंडू फेकला. सतीशला काय समजलं नाहीये. नक्कीच हा देखील डॉट. इथे मात्र मोठा फटका खेचून काढलाय परंतु फटका फसलाय. इथे मात्र राहुलने झेल सोडलाय. झेल सोडल्यानंतर 2 धावा काय रोखू शकत नाहीये. या 2 धावेच्या मदतीने 7 धावा धाव फलकावर. कुठेतरी सतीशला मात्र जीवनदान भेटलं गेलंय. तर जीवनदानाचं सोनं करणार का? इथे मात्र डॉट चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा झेल होणार का? झेल खाली.
किरण सुंदर झेल टिपलाय. डीजे मास्टरचा नाद करू नका. डोळ्याला अंजेर झाले पण मस्त वाजत. धनेश गेलाय. न्यू फलंदाज धनाजी. अजूनही उर्वरित दुसरं षटक चालू असताना काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धावांचा विचार करायला गेला तर 7 धावा 3 विकेट 3 गड संघाच्या बाद झाल्यात. इथे मात्र फुलटा चेंडू उडवलाय. इथे मात्र श्याम दिपलाय परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धावेचा कॉल. दुसरी धाव देखील कंप्लीट. दुसऱ्या षटकांचा खेळ संपला. 2 षटकांनंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर 9 धावा शेवटचं षटक असणार आहे. हरेश आलाय. नेवा गोलंदाज. शेवटचं षटक पैकी करण्यासाठी. या षटकामागे किती धावा येणार तिनगर संघाकडे. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र हलक्या हाताने कट केलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धावेचा कॉल होतोय. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट. इथे मात्र रिव्हर्स फटका. चांगला फटका. एक देखना फटका. हा येतोय दमदार चौकार. चांगला फटका. ज्या फटक्यांची गरज होती तो फटका आला इथे. अशाच प्रकारे कुठेतरी फटकेबाजी करावी लागणार आहे. धावफलकाचा विचार करायला गेला तर 15 धावा धावफलकावर. इथे मात्र उडवलाय. फटका फसलाय. पुन्हा एकदा राहुल. आता राहुलने पुन्हा एकदा चुकी. 2 धावा काही रोखू शकला नाहीये. या 2 धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय तिनगार संघाच्या. चांगली फटकेबाजी चाले मैदानामध्ये. कुठेतरी ज्या धावांची गरज होती त्या धावा तिनगार संघाकडे येत चालल्यात. उर्वरित अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स परंतु प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. एक सिंगल धाव. उर्वरित अजूनही काय चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. इथे मात्र विकेट.
कोण गेला रे? सूरज गेला न्यू फलंदाज. शेवटचा चेंडू असणार आहे. इथे मात्र सुंदर फटका. गॅप सिलेक्शन. चौकार जाणार का? परंतु क्षेत्ररक्षण तिथे दैनात. इथे मात्र विकेट. या सिंगल धावेच्या मदतीने 18 ना? 19 धावा. येणारे 18 चेंडूने 20 धाव्यांची गरज. षटकफेकी करत असताना येणाऱ्या 18 चेंडूंनी 20 धाब्यांची गरज असताना रोखून ठेवणार का या दोन फलंदाजाला? हरेश आणि किरण अशी जोड साखळी आपण पाहतोय मैदानामध्ये. स्ट्राईक साठी आपण पाहतोय हरेशला, नॉन स्ट्राईक साठी किरण. तर गोलंदाज शरदला आपण पाहतोय. चाला मात्र रोखायचंय. पहिला चेंडू उडवला, फटका फसला, झेल होणार का? परंतु झेल खाली कोणी नाही. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट. या दोन धावेच्या मदतीने श्री गणेश होतोय पोकरवाडी संघाचा.
इथे मात्र लोवर फुल टॉस, गुडगा वाकवला आणि चेंडू सीमारेषा पार, वन बाउंड चौकार. नक्कीच पहिला चौकार आपण पाहू शकाल हरेशच्या माध्यमातून. इथे दुसरा चेंडू खोलवर, इथे चुकी झाली होती परंतु क्षेत्ररक्षण चुकी करतोय. नक्कीच सिंगल धाव. हे सिंगलच्या मदतीने 7 धावा धाव फलकावर पोखरवाडी संघाचे आपण पाहतोय. इथे मात्र फुलटा चेंडू, काय फटका खेचलाय. चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू गेलाय वन बाउंड चौकार. नक्कीच किरणने देखील एक फटका खेचलाय. चांगली फलंदाजी चालली मैदानामध्ये. आता देखील सुंदर फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षण वारंवार खराब होत आहे. बॅक टू बॅक किरणच्या बॅट मधनं दुसरा चौकार. वामन आलाय मात्र गोलंदाजी मार्गवर. 12 चेंडूंनी 4 धावेंची गरज असणार आहे. रोखून ठेवणार का किरणला. इथे मात्र पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता परंतु असफल राहिला. नक्कीच पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू मात्र उडवलाय परंतु क्षेत्ररक्षण तिथे कोणी नाहीये. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट. दोन धावेंची गरज असणार आहे. 10 चेंडूने 2 धावा. शॉर्ट पिच चेंडू, सुंदर फटका. इथे मात्र विजय फटका मारलाय. नक्कीच विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच हारलेल्या संघाचे गोड कौतुक. मात्र रामा 11 संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. तर कॉंग्रॅच्युलेशन रामा 11 टीम.